श्रोते रणो आणि माझ्या अन्नपूर्णा भगिनी, आधी मी माझी ओळख करून देतो, कारण मी हा पुरस्कार अंघाच्या वतीने का घेतला आणि तिचा व्यावसायिक मदतनीस आहे. अंघा कावळे हे नाव ऐकल्यानंतर नागपूरमधल्या काही जुन्या लोकांना कदाचित डॉक्टर मल्हार कावळे आठवते. तर अंघा कावळे ही मल्हार कावळेंची मधली मुलगी आणि गेली 30 वर्षापासून ती न्यूझीलंडमध्ये आहे आणि जवळजवळ 25 वर्ष मी एकमेकांना ओळखतो. डॅमेज गुड्स हे पुस्तक आत्मकथा म्हणून जरी लिहिलेलं नसलं तरी ते 100% आत्मकथा आहे. त्यातल्या प्रत्येक पात्राला, त्यातली 2 प्रमुख पात्र सोडल्यास प्रत्येक पात्राला मी वैयक्तिकरित्या भेटलेलो आहे. तर डॅमेज गुड्स हे काय आहेत, डॅमेज गुड्स म्हणजे काय हे मी आता सांगत नाही. डॅमेज गुड्स ही एका स्त्रीची अशी कहाणी आहे जी हिंगणघाटसारख्या गावातून न्यूझीलंडला कशी पोचली आणि तिने आयुष्यात काय काय भोगली. आणि हे जे भोगलं ते असं कोणा एका व्यक्तीसाठी नाही. हा एक पुस्तक म्हणजे आरसा आहे आणि तो आपल्या समोर धरला. हे पुस्तकामधलं जो खलनायक आहे तो एक समाज आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. समाज म्हणजे समाजाच्या धारणा, त्याच्यामध्ये एका कोणी व्यक्तीचं तिने केलेले. हे पुस्तक वाचताना तुम्हाला अक्षरशः अस्वस्थ होतं. पुढे काय झालं, पुढे काय झालं हे तुम्हाला सतत याचा विचार करावा लागतो आणि मग तुम्हाला स्वतःलाच विचारावं वाटतं की आपण तर यात नाही आहेत ना. आणि 100% तुम्ही खात्री बाळगा की तुम्ही, मी, आम्ही सगळेजण यात आहोत. आज आपण बायकाच्या जातीला असा शब्द वापरत नाही, पण आजही आपण कुठेही काही बदललेलो नाही. अंघानी जे भोगलं त्याचं हे पुस्तक आहे. आता हे सगळं भोगलं ते 25 वर्षापूर्वीच आहे, आमची भेट झाल्यानंतरचं हे नाही आहे. तरी पण हे पुस्तक का लिहिलं तिने, तर कुणावरती सूड घ्यावा म्हणून हे लिहिलेलं नाही आहे. कुणावरती सूड घ्यावा म्हणून लिहिलं नाही. आपण कारण कुणाविरुद्ध ती कुठली कटुता या पुस्तकात नाही आहे. तिने जो लढा दिला तो कुठल्या आवेशाने दिला नाही की आता मी लढूनच दाखवते, असं काही नाही. तिच्यावरती ज्या परिस्थितीत ती आली आणि अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. त्याच्यामध्ये कुठेही मेलोड्रामा तिने केलेला नाही. जे जसं घडलं ते तसं तिने लिहिलेलं आहे. त्याच्यात कुठलाही आवेश नाही आहे. बरं, हा आवेश लढताना तिने नशीब, भोग, प्राप्तन असे कुठलेही शब्द वापरले नाही. देव दैव असा विचार केलेला नाही आहे किंवा स्वतःची फार तरफदारी केली असंही नाही. जे घडलं ते सहज घडलं. पण त्यानंतर जे तिने पुस्तक लिहून 25 वर्ष तिने का स्वतःला मौन ठेवलं, ह्याच्यामध्ये पुस्तक तिला लिहिण्याच्या मागे थोडाफार माझा हातभाग आहे. या पुस्तकाचं पूर्ण बाळणपण, मी बाळणपण हा शब्द वापरते कारण सगळ्या बायकांना माहिती की एक पुस्तक लिहिणं म्हणजे काय असतं. सरांना पण माहिती असेल काय असतं पुढचं प्रकरण ते. त्याच्यामध्ये ह्या लेखनाचा पहिल्या खरड्यापासून मी त्याला मदत केली आहे. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तिने टाळल्या होत्या. का टाळल्या होत्या ह्याचं मी तुम्हाला कारण सांगितल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी आत्ताच म्हणालो की त्यातल्या सगळ्या व्यक्तींना मी भेटलेलं आहे. तर त्या व्यक्तींशी मी चांगला वागणार नाही, अंगाच्या वतीने मी त्यांच्यावरती काहीतरी करेल या भीतीमुळे तिने मला ते काही सांगितलं नव्हतं. म्हणजे तुम्ही विचार करा की 25 वर्ष ह्या मुलींनी हे का मनात ठेवलं होतं आणि हे सगळं तुम्हाला त्या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल. तुम्ही सर्वांनी अवश्य वाचा, पुस्तक हे. दुसरी गोष्ट मला आत्ता म्हणजे एक स्वार्थीपणाने मला विचार होते की आत्ता माझ्या अन्नपूर्णा भगिनींनी सांगितलं की हे व्यासपीठ सर्वांसाठी अत्यंत लकी ठरते. त्या लकी ठरण्याचा थोडासा सहभाग आम्हाला मिळावा. अंघाच्या पुस्तकावरती कदाचित एक चित्रपट निघू शकतो. त्याच्या पटकथेचं काम चालू झाले तर त्याच्यापुढे आम्हाला सगळ्यांना तुमचे आशीर्वाद मी आणि तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही अवश्य पुस्तक वाचा. याबद्दल तुमची करून मी रजा घेतो.